नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या नव्या व्हिडिओमध्ये। आम्ही तुमच्यासाठी नवीन चॅनल चालू केलं आहे ॲग्रो मराठी। आणि आज आम्ही आलेलो आहे शेतामध्ये। जे आम्ही या शेतामध्ये जे 5 ऑक्टोबर 2025ला या शेतामध्ये आम्ही मक्काची लागवड केलेली होती। आणि मक्काची जी व्हेरायटी आहे ती आम्ही निवडली होती 6802, जी की सिजंटा कंपनीची आहे। आणि तिला असं म्हणतात की ती इथेनॉलसाठी जास्त इथेनॉल रिच म्हणून बरोबर वापरतात तिला। तर आम्ही ते वाण निवडलेलं आहे। तर आज आहे 12 ऑक्टोबर 2025। तर तुम्हाला दाखवतो मक्काची उगवण शक्ती कशी झाली। तर बघूया मक्का कशी उगली। तर हे बघू शकता तुम्ही, हे बघा मक्काची उगवण शक्ती मस्त झालेली। आज 7वा दिवस आहे। 7व्या दिवसात पण मक्का भरपूर दिसायला लागलेली आहे। आणि आम्ही या ज्या मक्काची जी लागवड आहे ही टोकन यंत्राच्या सहाय्याने केलेली होती। म्हणजे जे आपलं हाताने लोटाचं टोकन असतं त्याने केलेली होती ही लागवड। आणि दाण्याचं जे अंतर आहे, मक्काच्या झाडांचं जे अंतर आहे ते आम्ही ठेवलेलं होतं 9 इंचावरती। 9 इंचावरती लागवड केलेली होती। त्याच्यामुळे म्हणजे शेतात जे झाडांची संख्या आहे ती झाडांची संख्या पण वाढेल। आणि झाडांची संख्या वाढल्यामुळं जे आपलं उत्पादन जे आहे ते पण चांगलं येतं। तर तुम्हाला पण मक्काची लागवड करायची असेल तर तुम्ही टोकन यंत्राच्या सहाय्याने लागवड करा। त्यामुळे होणारे फायदे असे म्हणजे तुमची बियाणाची पण बचत होते। आणि जो आपला दाणा आहे आणि जे झाडांची संख्या असते ते सारख्या अंतरावरती असते। आपण जेव्हा हाताने टाकतो तर बरेचसे दाणे मागं पुढं होतात। तर यांना टोकन यंत्राच्या सहाय्यानं जे आहे तर ते दाणे एकसारखे उगतात आणि उगवण शक्ती पण चांगली असते। आणि टोकन यंत्राची एक खास विषय असा पण आहे की याने जी पेरलेली जी मक्का आहे तर ती लवकर उगून येते। म्हणजे 6वा 7वा दिवस येतं ही मक्का 5व्या दिवसापासूनच दिसायला लागली होती। नाही तर तुम्ही सरीना किंवा जे बरेचसे शेतकरी आजकाल ट्रॅक्टरनं पण पेरणी करतात तर ते मक्काला उगायला खूप उशीर लागतो। तर तुम्हाला पण जर पेरणी करायची असेल तर हँड सीडरने पेरणी करणं म्हणजे त्यामुळे तुमचे बियाण्याची पण बचत होईल आणि उगवण शक्ती पण चांगली राहील मालाची। आणि जो होणारं तुम्हाला उत्पादन आहे ते उत्पादनात पण तुमच्या वाढ होईल। तर हे चॅनल आम्ही नवीनच सुरू केलेलं आहे आणि हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे। तर जे पण आमच्या चॅनलवर नवीन असेल त्यांना विनंती आहे की आमच्या चॅनलला ज्यांनी पण सबस्क्राईब केले नसेल त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि आम्ही कशा टॉपिकवर व्हिडिओ बनवायला पाहिजे हे पण कमेंट करून नक्की सांगा। तर असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ। तर शेतकरी मित्रांनो, लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आमच्या चॅनलला ॲग्रो मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।